The Encore login. मॅडम, हा जो सगळा गोंधळ जो झाला आहे तो फक्त तुमच्या डेटा ऑपरेटरच्याकडे मोबाईल असलेला दुसऱ्या व्यक्तीकडे मिळाला त्याच्यामुळे झाला असं तुम्हाला वाटतंय? हो, तो त्यांनी आता ते त्यांची चूक असं, त्या व्यक्तीची काय चूक आहे त्याला त्याच्याही अगेन्स्ट आम्ही FIR केलेला आहे. त्याने तो द्यायला नको होता आणि त्याला आम्ही डिसमिसही केलेला आहे. नाही, पण या प्रोसिजर मध्ये जे सर्वसामान्यांचे अधिकार आहेत त्या माध्यमातून एकाचा विजय झाला दुसऱ्याचा पराभव झाला, या प्रोसिजर मुळात साहेब मी मगापासून मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करते, आपल्याला समजूनच घ्यायचं नाहीये, तरी परत एकदा समजवते मी की मोबाईल अनऑथराइज्ड होता, त्याच्याबद्दल FIR झालेला आहे, त्या माणसावर ऍक्शन झालेली आहे आणि FIR ची जी प्रोसिडिंग होईल, त्याचं फाइंडिंग होईल, त्याची कार्यवाही होईल. मुळात हे दोन वेगळे विषय आहेत. काउंटिंगचा या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाही, अजिबात संबंध नाही. काउंटिंग हे इंडिपेंडंट होतं आणि काउंटिंग रुडिमेंटरी पद्धतीने जसं होतं तसंच होतं. पोस्टर काउंटिंग एजंटच्या समोर रिझल्ट सेक्शन दाबला जातो, रिझल्ट डिस्प्ले केला जातो, ते लिहून घेतात. आमच्याकडे प्रत्येक फॉर्मवर 17C पार्ट 2 जे म्हणतो त्याच्यावर काउंटिंग एजंटची सही आहे. काउंटिंग एजंट ते डाटा तपासल्याशिवाय सही देत नाही. आमच्याकडे 1753 मतदान केंद्र आहे, त्या सगळ्या 1753 पार्ट 2 17C वर सह्या आहेत. पोस्टल बॅलेटचे जे 14 काउंटिंग टेबल होते त्याच्याही प्रत्येक टेबलवर आमच्याकडे सह्या आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इंडिपेंडंट आहेत. तो एक अनफॉर्च्युनेट इन्सिडन्स होता जो व्हायला नको होता आणि त्याची चौकशी होते आहे. या दोन गोष्टी कनेक्टेड नाही आहे. मॅम, तो डेटा एंट्रीचा पार्ट फक्त मराठीत एकदा पुन्हा सांगतो, हिंदी सांगतो की तो OTP कसा आहे, तो एनकोर डेटा. मी मगाशी मला हिंदीत मागितलं आणि आता परत मराठी. दोन्हीकडे लाईव्ह हिंदी आणि मराठी दोन्हीचे आहे. मराठीत एनकोर जी आहे सिस्टीम, एनकोर ही ऑनलाईन सिस्टीम आहे जी डेटा एंट्रीसाठी लॉग इन होतो. आमच्या ARO जे आहेत, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांच्याकडे OTP येतो, ते लॉग इन करतात आणि मग आम्ही ते डाटा एंट्रीला ती वेबसाईट आम्हाला अवेलेबल होते. डाटा एंट्री आणि काउंटिंग हा फार वेगळा प्रकार आहे आणि नॉट ओनली ऑनलाईन डेटा एंट्री, आम्ही मॅन्युअल डेटा एंट्री सुद्धा केली आहे. म्हणूनच ते मगाशी तुम्ही जे म्हणलात की त्यांचा जो गोंधळ होता, आमचे 3 वेळा आम्ही चेक केलेले होते टेबल्स सगळे टॅब्युलेशन. त्याच्यामुळे आम्ही जे केलं आहे टॅब्युलेशन किंवा जी बेरीज केली त्याच्याबद्दल अजिबात शंका नव्हती, म्हणून आम्ही निर्णय जाहीर केला. मॅडम, कीर्तिकर एका मताने EVM मध्ये आघाडीवर होते आणि त्यावेळेस वायकरांनी फेरमत मोजणीची मागणी केली, ती आपण नाकारली, कुठल्या आधारावर? अमोल कीर्तिकर हे एका मताने EVMच्या मतमोजणीत आघाडीवर होते. तो 26वा राऊंड होता. त्याच्या अगोदर 25व्या राऊंड नंतर 25 आणि 26 राऊंडच्या मध्ये मी पोस्टल बॅलेटचा निकाल जाहीर केला होता. त्याच्यामध्ये वायकर हे 49 मतांनी आघाडीवर होते आणि कोणीही अमोल कीर्तिकर म्हणा किंवा वायकर म्हणा दोघांनी पैकी किंबहुना त्या काउंटिंग हॉलमध्ये असलेल्या कुठल्याही काउंटिंग एजंटने सुद्धा कुठल्या स्टेजला कुठलंच ऑब्जेक्शन घेतलं नाही, कुठलंही रिकाउंट मागितलेलं नाही आहे. मी परत प्रसारमाध्यमांना हे सांगतेय की 27 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या वेळेला कुठलंही रिकाउंट मागण्यात आलेलं नव्हतं. कोणीही फेरमतमोजणीची मागणी केलेली नव्हती. जे झालं होतं ते रिव्हेरिफिकेशन म्हणजे पुनर्पडताळणी, जे म्हणजे बाद मतपत्रिका होत्या त्याची झाली होती. इनव्हॅलिड पोस्टल बॅलेट्स वेआर रिव्हेरिफाइड एंड देयर वाज एब्सोल्युटली नो रिकाउंट आस्क्ड फॉर. मैम, हमारी समझ के लिए बताइएगा कि एनकोर सिस्टम जिस फ़ोन पे OTP आता है उस फ़ोन का उपयोग किया गया वहाँ पे, क्या उसकी क्या पावर्स होती हैं, उन फ़ोन में क्या पावर्स होती है? आपने कुछ बताया पावर्स नहीं होती है उस फोन में. सिर्फ आपका बैंक अकाउंट जो होता है वहाँ OTP आता है ना, वो OTP आप देते हो तो हो जाता है एनेबल. बस उतना ही होता है, हमारा लॉगिन एनेबल हो जाता है, बस और कुछ नहीं होता है. थैंक यू वेरी मच. थैंक यू सर.